इथं थांबा, पळू नका जास्त. ज्ञानेश्वर तुकारामांच्या दिंडीबरोबर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे वारकरी आपण पाहिले असतील, परंतु त्यांनी देखील या ठिकाणी हजर राहायचं. वर्गानी खेळाचा आखाडा या ठिकाणी MR हायस्कूलचे विद्यार्थी हजर करीत आहेत, ते घेत आहेत. लाठीचे या ठिकाणी प्रदर्शन दोन विद्यार्थी आपल्या समोर करत आहेत. MR प्रशालेला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं शताब्दी महोत्सवी वर्ष आपण Morning everyone, my name is Saurabh Sadhutara and my school name is Sarda Vidyalaya Badechwadi. My partner's name is Shivraj Swami and Samar Sutar. My project is solar energy. Solar energy is a pollution free. Solar energy is a decreases the ozone holes and global warming. Solar energy is a best energy in future. नमस्कार, माझ्या शाळेचे नाव जीवन शिक्षण विद्यामंदिर होते. माझे नाव विजया बडेकर. माझ्या साहित्याचे नाव विजयाची बचत करणारी सेन्सर सिस्टीम. यासाठी लागणारे साहित्य LDR लाईट डिपेंडंट सेन्सर, रेजिस्टर सेन्सर सर्किट, LED बॅटरी इत्यादी. त्याचा उपयोग नगरपालिका किंवा ग्रामपंचायत रस्त्यावरील स्ट्रीट लाईट खूप वेळेला महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे
नमस्कार, माझ्या शाळेचे नाव आहे सुमन स्कूल हेल्दी सुद्रुक. माझं नाव आहे श्रेयश अमोल ठोरे. आमचे हे ऑटोमॅटिक प्रोजेक्ट बनलेलं आहे. हे प्रोजेक्ट म्हणजे आमची आई किंवा मम्मी वापस होतात म्हणून माझ्या डोक्यात ही आयडिया आलेली होती, म्हणून हे फर्स्ट स्किनर बनलेलं. नमस्कार, आमच्या शाळेचे नाव विद्या मंदिर खंडाळ ए आहे. माझे नाव श्रिया राजेंद्र जळवाई. माझे नाव सोनाली शिवाजी बोडके. आमच्या उपकरणाचे नाव पर्यावरण पोषक धान्य संरक्षण गोळ्या. हे बनवण्यासाठी आम्ही इथे घरातले साहित्य वापरले आहे, जसे की मसाला, दालचिनी, लवंग, तमालपत्र, राख, लसणाच्या पाकळ्या यापासून आम्ही व कडुलिंबाची पाने यापासून आम्ही धान्य संरक्षण गोळ्या हे एक उपकरण तयार केलेलं आहे. याचा वापर हे आहे की धान्य साठवण्यासाठी याचा वापर केला जातो. कोणतेही रासायनिक किंवा केमिकल न वापरता आम्ही नमस्कार, आमच्या शाळेचं नाव परिश्रम विद्यालय धुळे आहे. माझं नाव रुद्र सुरे आहे. आमच्या उपकरणाचं नाव आहे आरोग्यदायी स्वयंपाकगृह. ह्याला जातं म्हणतो. जातं हे पारंपरिक असं एक जुनं साधन आहे. आजकाल पिठाची गिरणी आल्यामुळे सर्वजण जात्यामध्ये दळून आणतात, पण आधुनिक व पारंपरिक कार्यामध्ये जात्याचा वापर होतो. याला तुळशी वृंदावन म्हणतात. आता मोठ्या रेसिडेन्सीमध्ये तुळशी वृंदावन हे दिसत नाही, पण हे तुळशी वृंदावनामुळे तुळशीमुळे शुद्ध ऑक्सिजन व आपल्याला. माझे नाव श्रावणी माने. मी आता 7वी शिकते. आमच्या मॉडेलचे नाव आहे टचलेस मॉडेल. पहिला हा स्विच खाली करायचा, नंतर मग येथे हात धरायचा, मग तिकडे फॅनही चालू होतो आणि बॉलही चालू होतो. थोड्या वेळाने आपण हा फॅन बंद करायचा. माझे नाव श्रेयश शंकर कुंकेरे. हे आम्ही प्रयोग केले आहे. यामुळे इंधनाची बचत होते व प्रदूषण होत नाही व खड्डा करण्यासाठी उपयोग असते व विहिरी काढण्यासाठी उपयोग असते व आमच्या प्रयोगाचे नाव आहे हायड्रोलिक जेसीबी. माझ्या शाळेचे नाव शिवाजी सुरक्षा उपकरणे बनवले आहे. हे सामान्य जनतेसाठी आहे, कारण की सामान्य जनता ATMमध्ये पैसे ठेवू शकतात व हे चोरी करण्याची शक्यता असते. चोर जर ATMला तोडून येत असतील किंवा उचलून येत असतील तर असा अलाराम वाजू शकतो आणि तोपर्यंत असा अलाराम वाजतो, किंवा चोर जर याला फोडत असतील तरीही असा अलाराम वाजू शकतो. नमस्कार, माझं नाव आदर्श अजिंक्य. मी आता 7वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आम्ही एक प्रोजेक्ट केला आहे. त्यामध्ये तलावावर कोंबडी बांधायची. त्यामध्ये कोंबडीची जी वीज असते ते मासे खातील व ते मासे मोठे होऊन व कोंबडी ते विकतो आणि आपण मासे पण विकू शकतो. त्यामध्ये पशुपालन करतो. त्यामधून आपण दूध पण विकू शकतो व शेणखत पण विकू शकतो आणि आपण शेती पण करू शकतो. ते शेणखत आपण त्या शेतीमध्ये पिके चांगली होती व आपण ते चांगलं देऊ शकतो. धन्यवाद. माझे नाव पठाण. मी आता 8वीमध्ये शिकतो. माझ्या शाळेचे नाव पार्वती औरनाळ. आम्ही गॅस गिझरमधील ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे होणारे अपघात टाळणारी सेन्सर सिस्टीम पसंत केली आहे. हे कार्बन मोनॉक्साईड जर बाथरूममध्ये पसरले की हे असं बाहेर जाण्यास मदत करते. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे आर्टिफिशियल डिटेक्टर सेन्सर सिस्टीम नावाचे आम्ही प्रोजेक्ट तयार केलेले आहे, ज्यामध्ये आपल्या घरची आर्थिंगकडे तिथे आपल्याला शॉक बसतो. तो शॉक लागू नये म्हणून आम्ही सेन्सर सिस्टीम तयार केलेली आहे. ही सेन्सर सिस्टीम तयार केलेली आहे. अर्थिंग तुटल्यावर आपोआप बजर वाजेल व आपोआप घरची कनेक्शन बंद होईल. आमच्या शाळेचे नाव आहे श्री कन्याश्वर हायस्कूल भडगाव. नाव आहे
असं ओपन होतं आणि असं बंद होतं आणि ह्याची अपंग व्यक्तींना व न चालता येणाऱ्या व्यक्तींना याचा उपयोग होतो व हात ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याच उपयोग होतो याचा. फर्स्ट स्कूलचं नाव स्कूल नेम इज प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम हायस्कूल नेसली. आवर प्रोजेक्ट नेम इज रेन वॉटर हार्वेस्टिंग मॉडेल. रेन वॉटर harvesting is the simple process or technology to conserve the rainwater by collecting, storing and purifying rainwater that runs off from rooftops, roads, open ground, etc. for later use. माझं नाव आहे सुदीप संतोष कांबळे. माझं नाव आहे समर्थ शिवाजी विद्यालय मागाव. मी वेदांत. आमच्या उपकरणाचे नाव स्वयंचलित जलसिंचन यंत्रण. ह्याला लागणारे साहित्य मोटार पंप, सेन्सर सिस्टीम आणि बॅटरी स्विच इत्यादी. हे आपण ओल्या मातीत गाठलं आणि मशीन चालू केली तर मशीनमधून पाणी येत नाही. तीच जर मशीन आपण वाळल्या मातीमध्ये गाठली आणि चालू केलं तर पाणी यायला सुरुवात होते. ही मशीन आधुनिक काळात खूप उपयोगीची आहे. आमच्या शाळेचे नाव विद्यापीठ नरवंडी. माझं नाव नंदिनी. माझे नाव वैष्णवी. हा आहे कारखाना. सेन्सर लावून जाळलं त्यामुळे हवा प्रदूषण होत नाही. हे जलप्रदूषण आहे. कारखान्यात धुतलेले सगळं पाणी नदीला सोडतात. नदीला सोडायचं नाही. नदीला सोडलं तर प्राण्यांना हानिकारक होते. पिण्यायोग्य राहत नाही. म्हणून ते कारखाना बाजू मोठा खड्डा खाणून त्यात पाणी साठवून ठेवून ते फिल्टर लावून विहिरीला सोडून ते शेतीला नदीला सोडले तर चालते. नाहीतर पुन्हा कारखान्याला वापरू शकतो. माझ्या शाळेचे नाव राजू शाहू हायस्कूल कांदिवली. माझे नाव प्राची सदाराम मांडे. माझ्या प्रयोगाचे नाव चंद्रयान. हे पाण्याच्या कारणाने सर्वप्रथम 400 फेब्रुवारीला चंद्रयानचं हे बनवून घेतलं. परत बॉक्स बनवून घेतला. खालीच्या खाली बॅटरी लावली. 2 सिरीज लावल्या. मी MR हायस्कूल गडहिंग्लजच्या विद्यार्थिनी. माझं नाव आहे अनुजा अनिल स्वामी. माझं नाव आहे नमिता भोसले. आता आम्ही ह्या उपकरणाची थोडक्यात माहिती सांगतो. ह्या उपकरणाचे नाव आहे सेन्सर सिस्टीम. ह्या उपकरणामध्ये एक साधा बल्ब, सेन्सर, बोर्ड, बॅटरी या वस्तूंचा उपयोग केलेला आहे. एखाद्या वेळेला पोल्ट्रीमध्ये प्रचंड तापमान वाढते. तापमान वाढल्यामुळे तेथील कोंबड्या मरतात. त्या कोंबड्या कशा मरतात हेही आपल्याला समजत नाही. तर ह्याचे कारण असते तापमान वाढ. तापमान जास्त वाढलं 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यामुळे कोंबड्या मरतात. त्याचबरोबर तापमान 16 अंश सेल्सिअसच्या कमी झाल्यामुळे ही कोंबड्या मरतात. जेव्हा तापमान कमी किंवा वाढेल तेव्हा हा बल्ब पेटतो. हा बल्ब पेटल्यामुळे आपल्याला समजेल की तापमान वाढले किंवा कमी झाले. त्यामुळे आपण मरण्यापासून कोंबड्यांना वाचवू शकतो. नमस्कार. माझे नाव आहे समय दुकाने. यांचे नाव रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रयोग होता आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाची पाणी साठवण्याची कृती आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या टबमध्ये पाणी सुटते. या टबमधून या फिल्टरमध्ये छोटे खडक मोठे खडक वाढवले. या फिल्टरमधून शुद्धीकरण होऊन या टाकीत येते. इथे आपण सर्वत्र पावतो बिल्डिंग आहेत पण सध्याच्या काळातली घरं आहेत म्हणून इथे पाईप लावून हे टाकी चालवायचं आहे. याचा वापर कपडे धुणे अशी व इत्या बागकामासाठी व इत्या करण्याचा वापर स्विमिंग पॅन याच्यासाठी होतो. धन्यवाद. गुड मॉर्निंग. मी श्री भैरवनाथ हायस्कूल बडेचीवाडी या शाळेतून आलेली आहे. आमचा जो हा प्रोजेक्ट आहे तो ऑटोमॅटिक ड्रेनेज सिस्टमचा आहे. मी या प्रोजेक्टची माहिती थोडक्यात सांगणार आहे. जी ही सिटी आहे त्याच्या आसपास लहान गटरी असणार आहेत. या गटरीतील संपूर्ण सांडपाणी असो व प्लॅस्टिकच्या पेजा हा मोठ्या गटरीमध्ये येणार आहे. समजा जर काही कारणाने हा प्लॅस्टिकचा कचरा नळ्याच्या एका साईडला अडकला तर तो कचरा तिथेच थांबून राहणार व पाणी जे आहे ते सिटीत येण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे दुर्गंधीत पसरणारं सोबत रोगाचे प्रमाण सुद्धा वाढलं. त्याच्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे. तिथे एक सेन्सर बसवला आहे. जेव्हा हा वाहत येणारा कचरा या सेन्सरच्या संपर्कात येणार तेव्हा हे ऑटोमॅटिक सुरू होणार व जो हा कचरा आहे तो साईडला केला
असतात जेणेकरून पाणी तुंबणार नाही पण ते सुरळीतपणे पुढे वाढतात. We are the student of the Medium School presenting here a model of smart city. My name is Sujal Malakar. My name is Dheeraj Mishra. This is our model city and this is our technical city. In our technical city there is a pollution and our model city there is a non-pollution and this is our green energy and this is our generating energy and you can see the sewer water of sewer and coming out from the pipe tank mixing into the river fresh water and you can see the generating plant of oxygen and here is our fuel pump on current and this is our power all the tanks and the cities current and this is our produce current and the stores in the powerhouse gives the all city. This is the thank you. आमच्या शाळेचं नाव हलकणी हायस्कूल असताना आम्ही आज ऑटोमॅटिक ब्रिज इथं आणलेला आहे. याच्या सहाय्याने आपणास पुलावर जेव्हा पाणी येईल तेव्हा हा गेट ऑटोमॅटिक वरती येईल. याच्या सहाय्याने ह्या बजर किंवा बल वाजेल. याचा बलचा किंवा बजरचा आवाज 1 किलोमीटरच्या एरिया कव्हर करू शकतो. याच्या सहाय्याने पोलीस किंवा आसपासच्या लोकांनी पण समजेल की पुलावर पाणी आले आहे. आपण तसेच पुलावर पाणी आले असले तसेच आपण गाड्याची वाहतूक करत असतो. त्या ठिकाणी आपण खाली सिटी थांबणे शक्य असेल त्यासाठी आपण हा ब्रिजचा उपयोग करू शकतो. धन्यवाद. We are from English Medium School, Chennigubbi. My name is Vijay Chandra. I am studying 8th standard. My name is Shyam Prabhu. I am studying in standard 8 and we have made the project of fire detector. And we have used the material with a sensor and a LED light and a battery. This sensor carries a particular range. In that range, if fire occurs, the fire occurs, the signal to us in the form of type of red color. We can use them but we didn't get it. We can car etc. And we have made the working model of this project. You can either run it on this उर्दू विद्याविद्या हल्कनी से है. मेरा नाम अक्सा है. मेरा नाम सानिया. आज हम आपको सोलर पावर का उपयोग बताएंगे. जहाँ कहीं भी ऐसे नेटवर्क डाउन होते हैं अगर हम उसको सोलर सिस्टम उठाएंगे तो दिन भर की ऊर्जा ऐसी जमा हो जाएगी और उसका उपयोग हम लाइट के लिए कर सकते हैं. शहर में प्रकाश की सुविधा होगी और इस आकर्षक चमकदार टावर की वजह से हमारी गाँव की खूबसूरती भी बढ़ेगी. सोलर पावर का उपयोग खाना को चलाने के लिए किया जाता है. गाड़ियों में जो हम बैटरी इस्तेमाल करते हैं उसमें लिथियम फॉस्फेट इस्तेमाल किया जाता है क्योंकि रेगुलर बैटरी और लिथियम आयरन से लिथियम फॉस्फेट से बनाई गई बैटरी जल्द जा सकती है और ज़्यादा देर तक चलती है जिससे गाड़ी बिना किसी ईंधन की चल सकेगी और इससे पेट्रोल डीजल की बचत होगी और आवाज़ का प्रदूषण भी नहीं होगा और वायु प्रदूषण भी नहीं होगा. माझे नाव अदिती संतोष चौगुले व माझ्यासोबत तिचे नाव चिन्मया कामाना नाईक. आमच्या शाळेचे नाव विद्या मंदिर पळवी कट्टे. ही गाडी ज्यावेळी या गाडीला ओव्हरटेक करून टेक्नॉलॉजीचा वापर करून अपघात नियंत्रणासाठी सदर मॉडेल तयार केले आहे. घाटातील रस्ते वळणाचे रस्ते या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त असते त्यामुळे सेन्सरचा वापर करून सदर मॉडेल तयार केले आहे. माझे नाव श्री चित्र घेवडे. मी इयत्ता 6वी वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले हायस्कूल कट्टागरांगले. इथे गॅस सिलेंडर ठेवू शकतो. इथे गवताचा भरा ठेवू शकतो. ते जड गोणी ठेवू शकतो आणि ते जड बॉक्स ठेवू शकतो. शाळेचे नाव महात्मा गांधी हायस्कूल नरेवाडी आहे. आमचे नाव सार्थक सुतार आणि यश पटेल आहे. हे फुफ्फुस आहे. हे आपल्या श्वसन संस्थेचा एक भाग आहे. हे कसे कार्य करते ते मी दाखवणार आहे. अशा प्रकारे आपल्या कार्य करते. आमच्या शाळेचे नाव गोविंदराव माळे हायस्कूल. माझे नाव ओंकार प्रल्हाद पवार आणि माझ्या मित्राचे नाव चिकोल राजू पाटील.
आम्ही फोटोग्राफ तयार केलेला आहे. त्याच्यात 4K व्हिडिओ दिसतात आणि त्याच्यात आम्ही असा बल लावलेला आहे. मोठा मोबाईल करून ठेवला आहे. तर आमच्या शाळेचे नाव विद्यामंदिर करते. माझे नाव प्रतीक्षा वसुदेव चौगले. आमच्या प्रदर्शनाचे नाव आहे स्मार्ट पार्क. हे स्मार्ट पार्क आम्ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून तयार केलेला आहे. हे सोलर आहे. हे सोलर आपण सर्व घरांवर बसवलं की हे सोलरमध्ये लाईट लागू शकते. ही पवनचक्की वाऱ्यावर फिरते व वाऱ्यावर फिरली की ऊर्जा निर्माण होऊन वीज निर्मिती होते व येथे सुद्धा लाईट लागतात. आम्ही हे फिल्टर बनवले आहे. शुद्ध व सांड पाण्याचे फिल्टर. यातून घाण पाणी टाकले की एकदम स्वच्छ होऊन येते. पहिल्यांदा आम्ही खडी घेतलेली आहे. मग त्यानंतर परत कोळसा आणि खडी घेतलेली आहे. मग इथून पाणी टाकले की एकदम स्वच्छ होऊन येते. Good morning. My name is Himanshu. My name is Siddharth. We are from HD English Medium School and we are studying in 8th standard. Our project name is water reduction, or you can say water level alarm. It works like this way: when we on the switch and when the water level is touches through a finger or water, the alarm will be blinking and light will be blinking. This is a water detector. It saves water. जल है तो जीवन है. Thank you. विद्यामंदिर निधी आहे. माझे नाव राज सुरेश आहे. या प्रोजेक्टचे नाव ऑटोमॅटिक स्मार्ट स्ट्रीट लाईट. एखादा व्यक्ती किंवा एखादी गाडी करताना आपोआप लाईट लागतो व गेल्यावर आपोआप बंद होतो. त्यामुळे ऊर्जेची बचत होते व या LDRवर सूर्यप्रकाश पडला की आपोआप लाईट बंद होतो. माझे नाव शिवमोहिता कोळे. म्हणजे 7 तास कचरा व्यवस्थापनाचे. त्यामुळे ऊर्जेची This is a well for a farm. This is a cow food. This is fertilizer and this is for a काही लोकांना बघता आलं नाही. यासाठी आमच्याकडे हा प्रोजेक्ट केलेला आहे. भारत चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 4था देश आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश आहे. कोटा येथून झालेली आहे. जर आपले दोन्ही किडनी फेल झाले तरी आपण किडनी मिळून सगळ्या माणसाला जगू शकतो. नमस्कार. आमच्या शाळेचे नाव आहे विद्यामंदिर श्री. माझे नाव आहे वर्षा विजय पाटील. माझे नाव आहे शुभम संजय. आमच्या प्रयोगाचे नाव आहे सौर ऊर्जा दैनंदिन जीवनात उपयोग. आम्ही वापरला सोलर पॅनेल, चार्जिंग बॅटरी, LED बल्ब, बटन, प्रयोगामागील तत्व सूर्यप्रकाश हा अक्षय आणि अखंड ऊर्जा स्रोत आहे. उपयोग दिवसा या ऊर्जेवर फॅन चालू करू शकतो आणि आपण लाईट चालू करू शकतो. दोन्ही रात्रीच्या वेळी दिवसभर बॅटरी चार्जिंग करू शकतो आणि त्यामुळे नमस्कार. माझे नाव रविराज विश्वास फुले. माझे नाव श्रेयस संजय गिरी आहे. आमच्या शाळेचे नाव विद्यामंदिर हसुरवाडी आहे. आम्ही केलेल्या प्रयोगाचे नाव सौर ऊर्जेवर चालणारी बोट आहे. या प्रयोगासाठी आम्ही घेतलेलं साहित्य आहे 2 पत्र्याचे कॅन, 1 सोलर, 1 स्विच, 1 बॅटरी कॅप, 1 बॅटरी, 1 मोटर आणि 1 पंखा. सौर ऊर्जा ही अनंत व अखंड आहे. सूर्यापासून आपल्याला मिळणारा हा नैसर्गिक ऊर्जा स्रोत आहे आणि ह्या होडीचा आपण
समुद्रातून प्रवास करताना उपयोग करू शकतो. आणि यामुळे या होडीमुळे इंधनाची बचत होते व प्रदूषणही होत नाही. आणि दिवसभर आपण सोलर चालू ठेवले तर आपल्या बॅटरीमध्ये चार्जिंग भेटते व आपण रात्रीची हेही वापरू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मॅनेजमेंट आपले विद्यालय गडिंग्लज. मी आशिष सुदेश पाटील. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल युनिट. हे आहे बायोमेडिकल डिस्पोजल युनिट. ही गाडी वेगवेगळ्या शहरातून फिरते व बायोमेडिकल वेस्ट गोळा करते, म्हणजेच कचरा गोळा करते. जसे की कचरा, प्लॅस्टिक कचरा, डोमेस्टिक वेस्ट, ग्लास वेस्ट असे. आणि ही गाडी प्लॅस्टिक कचरा आणि ग्लास वेस्ट असतो त्याचं रिसायकल केलं जातं. आणि तो वेस्ट आणि डोमेस्टिक वेस्ट असतो हॉस्पिटलमधली कचरामध्ये सुई, इंजेक्शन, सलाईन वगैरे ह्या भट्टीमध्ये 1000 डिग्री सेल्सिअसमध्ये नष्ट केले जातं. जो ओला कचरा असतो ते कंपोस्टिंगमध्ये गांडूळ खत केलं जातं. नमस्कार, शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्पर्धा. माझ्या मित्राचे नाव विजय पाटील. आम्ही एक कोळपणी यंत्र तयार केलेले आहे. त्यामुळे साहित्य 4 अँगल, 3 गेअर आणि लाकड कापायची मशीनचे 1 इंजन आणि लोखंडी चाक तयार केलेलं आहे. आणि त्याला चेन बसवून हे केलेलं आहे. माझे नाव समज कमते आहे. याचे नाव स्वराज कुराडे आहे. आमच्या प्रयोगाचं नाव रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाच्या पाण्याची साठवण आहे. पावसाचे पाणी याच्यात जमा होते, त्याच्यानंतर इथे फिल्टर होऊन इथे शुद्ध पाणी जमा होते व त्याचा उपयोग आपल्याला घरकामासाठी किंवा इतर कुठल्याही घरगुती कामासाठी होतो. पोटॅटो कॅनल आहे. मराठी त्याला शेतकऱ्याचे टोपण म्हणतात. शेतात कधी कधी प्राणी येतात, आपण त्याला उचलण्यासाठी कधी कधी दगड मारतो, पण शक्यता असते की ते आपल्याला मारू शकतात. म्हणून त्यात कार्बन व्हाईट पाणी घालून बंद करून मिक्स करून गॅस येत असेल तर इमिजिएटली इथं क्लिक करून त्याला बंदूकसारखा आवाज येतो. त्यावेळी ते प्राणी घाबरतात व पळून जातात. असा याचा उपयोग आहे व हे वापरल्यामुळे शेतकऱ्याला हानी होणार नाही, ना शेताला हानी होते, नाही प्राण्यांना हानी होते. हे पर्यावरणपूरक आहे. झालं काय?